दहिवडी पोलिसांची सतर्कता आणि मनसे जिल्हाधिकारी धैर्यशील पाटील यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातोय. नमस्कार, मी संदीप जठार, आपला आवाज न्यूजसाठी. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हाच तो डीपी आहे आणि याच डीपीच्या क्रॉसिंग लाईनमधील एक तार तुटून मोठी दुर्घटना घडली असती. मात्र ही तार तुटल्यानंतर सर्वप्रथम दहिवडी पोलिसांचे पथक या ठिकाणी आले. त्याचबरोबर हीच घटना धैर्यशील पाटील जे मनसे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यांनीही तात्काळ कार्यकर्त्यांचा या इथं धाव घेतली. इथं आल्यानंतर तुटलेली तार लालबुंद झाली होती. त्यामध्ये विद्युत सप्लाय सुरू होता आणि या ठिकाणावरून गुरु पौर्णिमेच्या समाधी दर्शनासाठी जाणारे लोक आणि भाविक इथून ये जा करत होते. मात्र ही घटना अतिशय दुर्दैवी होती. पण या सगळ्यांनी आपला जीव धोक्यात घातला आणि इथून ये जा करणारे भाविकांचा समूह तात्काळ जाग्यावर थांबवला. खरं तर दहिवडी पोलिसांनी केलेलं वाहतुकीचं योग्य नियोजन, मात्र हे जर नियोजन केलं नसतं तर ज्या ठिकाणी ही तार तुटून पडली त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यात कुठल्या तरी वाहनावरती ही तार तुटून पडली असते आणि त्या विद्युत तारेमुळं एक मोठली असती आणि यामुळं या दुर्घटनेचं गालबोट गुरुपौर्णिमेला लागलं असतं. पण दहिवडी पोलिसांची जी कार्यतत्परता होती आणि दहिवडी पोलिसांचं नियोजन होतं ते कामी आलं. मात्र गुरुपौर्णिमेच्या या गर्दीवरती नियंत्रण ठेवल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं जी गोष्ट करणं अपेक्षित होतं, कारण त्यांची टीम खरं तर अशा ठिकाणी कार्यरत असणं आवश्यक होतं. गुरुपौर्णिमा एक मोठा उत्सव असतो आणि याच उत्सवाला सुमारे 70 ते 80 हजार भाविक दिवसभरात भेट देत असतात. पण ही सगळी गर्दी ओळखून दहिवडी पोलिसांनी योग्य नियोजन केलं. पण अशाच पद्धतीचं नियोजन विद्युत वितरण कंपनी करणं आवश्यक होतं. मात्र या विद्युत वितरण कंपनीनं निष्काळजीपणा केला आणि खरं तर त्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली. कारण हा डीपी जो आपण पाहतोय तो जे 100 केव्हीचा आहे. मात्र या डीपीवरून होणारा सप्लाय 170 म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळं या ठिकाणी ओव्हर सप्लाय झाला आणि त्यामुळं दुर्घटनेत रूपांतर झालं. खरं तर या ठिकाणी या टीमनं उपस्थित राहणं गरजेचं होतं. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्याच ठिकाणी MSEBच्या बाबतीत जो संताप व्यक्त केला आणि उपोषणाचा इशारा दिला, त्यानुसार आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दहिवडीचे उपकार्यकारी अभियंता श्री मुलानी यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांनी पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी काय उपाययोजना करायला लागतात त्याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाहणी केली. ज्यात काय आता ह्याच्यात जे देखभाल दुरुस्तीचं जे काम आहे ते आम्ही आता लवकरात लवकर सगळं व्यवस्थित करून घेऊ आणि जे काय सुरक्षेच्या दृष्टीने जे बी आहे ते सगळ्या गोष्टी आता आम्ही ह्यात सगळ्या अवलंबतो आणि सगळी कामं आता ह्यातली जे आता इथलेच नाही या परिसरातली सगळी कामं आता आम्ही व्यवस्थित सेफ्टीच्या दृष्टीने सगळी करून घेतो. जी काल तुटलेली तार होती ती कारण काय होतं, कशामुळे तुटली असं काय सांगा? तो कारण आता यांच्याकडून असं समजलं की वायर तुटल्यानंतर दुसऱ्या फेजला टच झाली त्यामुळे ती लाल दिसत होती ना, ते दुसऱ्या फेजला टच झाल्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. ते तुटायचं कारण काय? तो आता त्याच्यात एक दोन कारणं असू शकतात. ओव्हरलोड असू शकतं कदाचित किंवा मग वाऱ्यामुळे वगैरे दोन्ही वायर टच झाले असतील. आता ते त्यावेळेस आता काय झालं असेल ते बघावं लागेल. त्याला संरक्षण काय नव्हतं, स्पेसर बसवलेले आहेत. आता परत आम्ही हे स्पेसर बसवून घेतो सगळे आणि गार्डिंग करून घेता येईल. गार्डिंग घेतो करून आम्ही. गार्डिंग दिसतंय ते तुटलेलं आहे, गार्डिंग करून घेतो आम्ही. फक्त इथंच नाही तर ठिकठिकाणी नाही ते तर बघ आता ते करूच आपण. पण ह्या इथला पहिला जो आहे विषय इथला तो पहिला प्राधान्याने इकडं पहिल्यांदा काम सुरू करूया. नाही जिथं जिथं आहे तिथं आता मी सूचना दिलेल्या आहेत सगळ्यांना, ते घेतो करून आम्ही. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.
आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.